श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 16 मे 2026ची शनिवारी अमावस्या कर्क राशीच्या जातकासाठी केवळ एक खगोलीय घटना नसून ती तुमच्या आयुष्यातील दुःखाचे डोंगर संपून सुखाची नवी पहाट आणणारी एक दैवी भेट असणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू आहे, हे प्रश्न अनुत्तरित होते. जे प्रश्न त्या सर्वांना आता शनिदेवाच्या कृपेने एक न्याय मिळणार आहे. कर्क राशी स्वामी चंद्र जरी या रात्री अंधारात असला तरी शनीची अमृतदृष्टी मात्र तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडणार आहे की जणू काही साक्षात श्रीशनाने तुमच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवलाय. मित्रांनो, ही रात्र तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणारी आहे. कर्क राशीचे लोक मुळातच अत्यंत भावुक व इतराचा विचार करणारे असतात, पण बऱ्याचदा त्यांना त्यांना बदल्यात फक्त उपेक्षाच मिळते. मात्र या अमावस्याला शनिदेव तुमच्या या निस्वार्थीपणाची दखल घेणार आणि तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत आता तुमच्या सुखाच्या रूपात तुम्हाला परत मिळणार. अनेक दिवसापासून रखडलेली कामे असो, आर्थिक अडचणी किंवा मनावर असलेले तणावाचे ओझे या रात्रीत हळूहळू हलके होताना तुम्हाला जाणवेल. तुमच्या अंतरात्म्यातून एक असा आवाजही येईल की घाबरू नकोस, आता तुझे चांगले दिवस सुरू झालेत. ही जाणीवच तुमचं मन भरून येण्यासाठी पुरेशी ठरेल. या मंगलमय रात्री शनीचे रेवती नक्षत्रात होणारे पदार्पण सुद्धा म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण योगच आहे. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या बाळाला अंधारात जपते, त्याचप्रमाणे शनी शक्ती या अमावस्याला तुमचं रक्षण करणार. तुमच्या घरातील कलह शांत होतील आणि नात्यामध्ये पुन्हा एकदा तो जुना ओलावा, तेच प्रेम भरून येईल. ज्या यशासाठी तुम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केला ते यश आता तुमच्या उंबरठ्यावर उभे आहे. ही रात्र तुम्हाला हे सांगत आहे की तुमचा संयम आणि तुमची भक्ती कधीच वाया जाणार नाही. नियती आता तुमच्या पदरात भरभरून सुख टाकणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकाने 16 मेची अमावस्या तुमच्या आयुष्यातील त्या लोकांसाठी आरसा ठरणार आहे ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली. तुम्ही नेहमीच लोकांचं भलं केलंय, पण अनेकांनी तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय. मात्र आता शनी देवाचा न्याय सुरू झालाय. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा तुमच्याबद्दल समाजात चुकीच्या वावड्या उठवत होते, ते आता स्वतःच्याच कामाच्या जाळ्यात अडकणार आहेत. तुम्हाला कोणाशी लढायची गरज पडणार नाही, कारण तुमची सत्यता आणि तुमची नियतीच्या रात्री तुमच्या विजयाची ढाल बनून उभी राहील. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या संवेदनशील मनावर झालेल्या जखमा आता या रात्रीच्या दैवी ऊर्जेमुळे सुद्धा भरून येणार आहेत. अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल की देवाने तुमचं दुःख दिसत नाही का, पण लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा फळ देतात तेव्हा ते अत्यंत गोड असते. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या जे लोक तुमच्यावरती जळत होते त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहावीच लागेल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले त्यांनीच तुम्हाला डाळवले, अशांना आता तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान समजेल. तुमच्या संयमाचे फळ इतके भव्य असेल की तुमचे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून सुद्धा जाईल. कर्क राशीच्या जातकानं या अमावस्येच्या रात्री तुमचं नशीब तुमची साथ देण्यास सज्ज झालंय. शनीची अद्भुत चाल तुमच्यासाठी विजयाचा मार्ग मोकळा करणारी आहे. तुमच्या विरुद्ध किती षड्यंत्र रचली गेली तरी तुमच्या कर्माची ताकद मात्र इतकी मोठी आहे की कोणी नकारात्मक शक्ती तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. ही रात्रच तुम्हाला हे शिकून जाईल की शांत राहून केलेला संघर्ष कधीही वाया जात नाही. आता तुमची वेळ आली आहे आकाशाकडे पाहून त्या विधात्याचे आभार माना मित्रांनो, कारण तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता कायमचा संपुष्टात येणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं 16 मेची अमावस्या तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची पाऊलं टाकणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात जे छोटे मोठे वाद किंवा वैचारिक मतभेद सुरू होते ते या रात्रीच्या शांततेत विरून जातील. तुमच्या राशीचा स्वभावच मुळातच घर आणि कुटुंब यांना प्राधान्य देणारा असतो आणि शनिदेव या रात्री तुमच्या याच निष्ठेचं फळ तुम्हाला देणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या नात्यात एक नवा विश्वास निर्माण होईल आणि घरामध्ये आनंदाचं मंगलमय वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमचं मन तृप्त होईलच. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या मुलाच्या प्रगतीविषयी किंवा त्यांच्या भविष्याविषयी जे चिंता तुम्हाला सतावत होती ती आता दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. या अमावस्याला घरातील मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुरक्षा कवच बनून उभे राहतील. जर तुमच्या मनात कोणाबद्दल कटुता असेल तर ती बाजूला सारून प्रेमाने जवळ जाण्याची हीच ती वेळ आहे.
या रात्री तुमच्या शब्दांना एक वेगळीच धार व माधुर्य प्राप्त होईल, ज्यामुळे दुरावलेली माणसं सुद्धा पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाच्या छायेत परत येतील. तुमच्या घराची ही शांतता तुम्हाला आंतरिक बळ देणारी ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, ही रात्र तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की तुमचं कुटुंबच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. शनीची कृपा तुमच्या कौटुंबिक जीवनावर अशा प्रकारे पडणार आहे की जुन्या पिढीतील नव्या पिढीतील अंतर कमी होऊन घरामध्ये एकजुटीची भावना निर्माण होईल. ज्या घरातील लोक एकमेकावर प्रेम करतात तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो, हे सत्य तुम्हाला या रात्री अनुभवायला मिळेल. तुमच्या प्रियजनाच्या डोळ्यातील समाधान पाहून तुमचं मन भरून येईल आणि तुम्हाला जाणीव होईल की जगातील सर्व सुखापेक्षा कुटुंबाचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, 16 मेची जी अमावस्या तुमच्या आर्थिक जीवनात एक क्रांती घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून तुम्ही पैशाच्या बाबतीत जो संघर्ष करत आला आहात, जो संयम तुम्ही राखलाय, त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. शनीची विशेष चाल तुमच्या धनभावावर होते, त्यामुळेच मित्रांनो ते प्रभाव त्याचा पडल्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग आपोआप मोकळे होतील. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला आशा सुटली होती तिथून अचानक लाभ मिळण्याचे संकेत दिसत आहेत. तुमची तिजोरी आता रिकामी राहणार नाही, कारण नियतीने तुमच्या कष्टाचं सोनं करण्याचं ठरवलंय. कर्क राशीच्या जातकांनो, नोकरी असो किंवा व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात उतरताना दिसेल. तुमच्या कष्टाची दखल आता वरिष्ठही घेतील आणि तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार पदोन्नती व मानसन्मान प्राप्त होईल. अनेकदा तुम्हाला असं वाटेल की इतकं काम करूनही मला क्रेडिट मिळत नाही, पण या अमावस्येला शनिदेव स्वतः तुमच्या पाठीवर शाबासकीची स्थाप देणार आहेत. व्यवसायातील अडकलेले व्यवहार मार्गी लागतील, त्यामुळे आणि आर्थिक विवेचनेतून तुमची कामची सुटकाही होईल. हा काळ तुमच्या शून्यातून ईश्वर निर्माण करण्याचा होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, ही अमावस्या तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की गरिबी आणि कमतरतेचे दिवस आता इतिहासात जमा होतील. पण लक्षात ठेवा, हे धन केवळ उपभोगासाठी नाही तर तुमच्या भविष्यातील सुरक्षित करण्यासाठी आहे. या रात्री शनीची ऊर्जा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास बुद्धी देईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भविष्यात अधिक मजबूत होईल. जेव्हा तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ झालेली तुम्ही पाहाल, तेव्हा तुमचं मन कृतज्ञतेने भरून येईल. तुमच्या कष्टाच्या घामाच्या रूपांतर आता सुखाच्या मोत्यात होणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. कर्क राशीच्या जातकांनो, 16 मेच्या या पवित्र अमावस्येच्या शनीच्या कोपापासून देखील वाचवण्यासाठी किंवा तुमची कृपा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्यांची भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. मित्रांनो, ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून टाकण्याची संधी देते. या रात्री जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने भगवान हनुमानाची आराधना केली तर शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात, कारण हनुमानाचे नाव घेताच शनीचा त्रास संपतो असे मानले जाते. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व शंका हनुमंताच्या चरणी अर्पण करा. ही अमावस्या तुम्हाला संकटातून मुक्त करून एक सुरक्षित सुरक्षित मित्रांनो आणि सुखी भविष्याकडे घेऊन जाणारा एक पूल ठरू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, या रात्री एक छोटासा व अत्यंत प्रभावशाली उपाय मात्र नक्की करा. जसं की पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करा. तुमचे कितीही मोठं संकट असो, किती जुना आजार असो किंवा आर्थिक अडचणी असो, महाबली हनुमानची गदा तुमच्या सर्व शत्रूवर आणि अडचणीचा नाश करेल. तुमच्या अंतरात्म्यातून जेव्हा जय श्रीराम जय हनुमानचा घोष निघेल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीशी एक अफाट शक्ती उभी आहे. आता घाबरण्याचे कारण नाही, कारण तुमचे रक्षण करते साक्षात बजरंगबली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की शनिदेव आणि हनुमानजीची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहील, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनातील इच्छा आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय महाबली हनुमान कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं केल्या. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती आहे मित्रांनो. आणि अशाच नशिबाच्या पावतीसाठी, गुपितासाठी, अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा तुमच्या विजयाचा मार्ग